वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात महिला राज कुणबी मराठा बदलणार राजकीय दिशा, सर्वच पक्षांची या गटात मोर्चे बांधणी। जिल्हा परिषद निवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वाठार स्टेशन हा गट आरक्षित झालाय। त्यामुळे खुल्या गटातून सर्वाधिक इच्छुक असलेल्या या गटातील उमेदवारांची मोठी गोची झाली असली तरी देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण असलेला उमेदवार या गटात असल्याने आता ही जागा आपल्या विचाराची निवडण्यासाठी सर्व पक्ष या गटात सरसावले आहे। वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील आंबवडे हा आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण झाल्याने व कोरेगाव पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असल्याने या गणातून महिला उमेदवार देऊन सभापती पदाचा उमेदवार आपल्या पक्षाचा करण्यासाठी आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, खासदार नितीन काका पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर वाठार स्टेशन गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गणातून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत। वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील गट आणि दोन्ही गणात महिलांनाच संधी मिळाल्याने या गटात महिला राज आहे। या गटाची राजकीय परिस्थिती पाहिली तर वाठार स्टेशन गट आणि वाठार स्टेशन गण हा फलटण विधानसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघात आहे, तर आंबवडे हा एक गण कोरेगाव मतदारसंघात आहे। त्यामुळे गटाचा उमेदवार ठरवताना फलटण मधील राजकीय नेते या गटासाठी आणि एका गणासाठी आग्रही राहणार आहेत। आजची परिस्थिती आणि पडलेल्या आरक्षणाचा विचार करता भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदे, शिवसेना उभाटा गट यात कोणाची कोणासोबत युती होणार का सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार हे लवकरच स्पष्ट होईल। या गटात कुणबी मराठा कार्ड ही महत्त्वाची भूमिका घेणार आहे। त्यामुळे ज्यांनी कुणबी दाखले काढले आहेत ते उमेदवार या गटात राजकीय दिशा बदलणार अशी परिस्थिती आहे। यातच काहीही झालं तरी गटातील ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणावर कुणबी आक्रमक चालू देणार नाही अशी भूमिका येथील सर्व पक्षीय भूमिपुत्रांनी घेतल्याने कुणबी विरोधात मराठा अशी राजकीय चर्चा सध्या या गटात सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.